आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईल, इंटरनेट, ॲप्स हे सर्व साधनं योग्य पद्धतीने वापरली तर खूप फायदेशीर ठरतात. पण चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. ही एक अशाच घटनेची गोष्ट आहे जिथे एका विवाहित महिलेला सोशल मीडियावर केलेल्या मैत्रीचा मोठा फटका बसला. महिला आपल्या वैयक्तिक आयुष्यातून त्रस्त होती. पतीसोबत नातं सुरळीत नव्हतं. भांडणं, तणाव, मानसिक त्रास यामुळे ती एकटी पडली होती. एकटेपण दूर करण्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. इथेच तिची एका तरुणाशी ओळख झाली. सुरुवातीला ही ओळख साधी गप्पांची होती. हवामान, घरगुती विषय, मनोरंजन अशा गोष्टींवर बोलणं होतं. हळूहळू ही मैत्री वाढत गेली. चॅटवरून सुरुवात होऊन ती फोन कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्सपर्यंत पोहोचली. महिला असा विचार करत होती की शेवटी कुणीतरी तिचं मन मोकळं ऐकून घेतंय. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. तरुणाने तिच्या वैयक्तिक गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला. महिलेने आपली वैयक्तिक समस्या, कौटुंबिक तक्रारी, नवऱ्यामुळे होणारा ताण या सगळ्या गोष्टी त्या तरुणाला सांगितल्या. पण हे सांगताना तिला कल्पना नव्हती की तिचा विश्वास चुकीच्या ठिकाणी जात आहे. एके दिवशी त्या तरुणाने तिच्याकडून पैशांची मागणी केली. त्याने धमकी दिली की जर पैसे दिले नाहीत तर त्यांच्यातील संवाद आणि फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातील. महिला खूप घाबरली. तिने आधी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा तिने पोलिसांची मदत घेतली. तिने पोलिसांकडे सगळा प्रकार स्पष्टपणे सांगितला. कसा तिचा गैरफायदा घेतला गेला, कशा धमक्या दिल्या गेल्या आणि कसा पैशांसाठी दबाव आणला गेला. पोलिसांनी तक्रार नोंदवून त्वरित चौकशी सुरू केली. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचं काम सुरू झालं. महिलेची मानसिक अवस्था किती बिघडली होती हे समजलं आणि तिला कायदेशीर मदत मिळाली. ही घटना आपल्याला शिकवते की सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर कधीही आंधळा विश्वास ठेवू नये. आपले वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा गुपितं कुणालाही शेअर करू नयेत. काहीही संशयास्पद वाटल्यास लगेच मोठ्यांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. आज सोशल मीडिया सुरक्षित वापरणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चुकीचा वापर केल्यानं केवळ एकट्या व्यक्तीचं नुकसान होत नाही, तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येतं. त्यामुळे जागरूक रहा, सावध रहा आणि सोशल मीडिया हा फक्त माहिती व ज्ञानासाठी वापरा.